नमस्कार, रुपाली कांबळे ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे। आज आपण एक नवीन डिश बनवत आहे। त्यासाठी साहित्य लागणार आहे, लसूण घेतलेले आहे, 10-12 कळी, अमूलचं बटर, मोजरेला चीज, बारीक बारीक असतं ते घेतलं तरी चालेल किंवा या प्रकारे घेतलं तरी चालेल। आपण आता मिक्सरचं पॉट घेऊया। आधी आपण लसूणला भाजून घेऊया, तेलामध्ये फ्राय करून घेऊया। ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं। थोडंसं तेल टाकलेलं आहे। आता आपण लसूणला फ्राय करून घेऊया। खूप छान लागतं ही डिश खायला आणि तुम्ही पण बनवून बघा। 10-12 लसूणच्या कळी घेतलेल्या आहे, फ्राय करायचं। ही डिश माझ्या हस्बंडची खूप फेवरेट आहे। आम्ही बाहेर गेलो तर खात असतो। म्हटलं चला आज बनवूया घरीच, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। छान असा ब्राऊन कलर येऊ द्यायचा, तेव्हापर्यंत तेलामध्ये फ्राय करायचं। छान असा ब्राऊन कलर आलेला आहे, या प्रकारे फ्राय करून घ्यायचं। आता आपण थंड होण्याकरिता एका प्लेटमध्ये काढूया। लसूण थंड होऊ द्यायची। बघा, मी काढून घेतलेली आहे लसूण। छान असा ब्राऊन कलर आलेला आहे। चीज घेतलेला आहे, मी मोझरेला चीज घेतलेला आहे। बारीक बारीक याच्यामध्ये भेटत असतं मोझरेला चीज, ते घेतलं तरी चालेल। या प्रकारे बारीक करून घ्यायचं आणि यामध्ये बटर टाकूया। आपण आज बनवत आहे गार्लिक ब्रेड। खूप चविष्ट लागतं खायला। इथे मी बटर घेतलेला आहे, बटर पण मिक्सर मध्ये फिरून घेऊया। यामध्ये टाकूया चिली फ्लेक्स, थोडेच ऑर्गॅनो आणि लसूण थंडी झालेली आहे। आता आपण लसूण टाकून घेऊया आणि मिक्सर मधनं फिरवून घ्यायचं। बघा, छान असं मी चीज, बटर आणि लसूण आपण जो तळून घेतलेला होता मिक्सर मध्ये फिरवून घेतलेला आहे। छान असं बारीक करायचं, या प्रकारे बारीक करायचं। आता आपण गार्लिक ब्रेड बनवूया। सहज आपण घरी बनवू शकतो गार्लिक ब्रेड आणि मुलांना खूप आवडतं खायला। मी इथे बनपाव घेतलेला आहे। तुम्ही काय करायचं, पावभाजीचा पाव असता तो घेतला तरी चालेल। या प्रकारे कापून घ्यायचं। मधनं आकार द्यायचा। बघा, या प्रकारे कट देऊन द्यायचा मधनं, कारण याची जे बघा हाईट कमी आहे म्हणून मी या प्रकारे कापून घेत आहे। बघा, छान असं 2 पार्ट मध्ये कापून घेतलेला आहे। आता आपण याला ब्रेड असतो त्याप्रमाणे आकार देऊया। बाजूचा भाग काढून घ्यायचा, थोडाच भाग काढायचा आणि आता आपण ब्रेडचा आकार देऊया। बघा, छान असा ब्रेडचा आकार दिलेला आहे। बाजूचा भाग कापायचा असेल आपण कापू शकतो। या प्रकारे मी ब्रेडचा आकार देऊन देत आहे आणि ब्रेड कापून घेत आहे। मोठा भाग ठेवायचा असेल
त्या प्रकारे ठेवला तरी चालेल, किंवा तुम्हाला ज्याप्रमाणे कट करायचं आहे त्याप्रमाणे चालेल. बघा, छान या प्रकारे मी कापून घेतलेला आहे. बघा, छान असं ब्रेडचा आकार देऊन कापून घेतलेला आहे. तुम्ही इथे पावभाजीचा पाव असतो तो पण घेऊ शकता. आता आपण याला गरम करून घेऊया. मी इथे डोसा तवा घेतलेला आहे. मी इथे ओव्हनचा वापर नाही करत आहे. आपण सहज डोसा तव्यावर गार्लिक ब्रेड बनवू शकतो. या प्रकारे छान असा गरम शिजवून घ्यायचं. बघा, छान असं ब्रेड शिजलेला आहे. या प्रकारे शिजवून घ्यायचा. या प्रकारे शिजवलं तर छान असा गार्लिक ब्रेड क्रिस्पी बनत असतं. आता ज्या बाजूने शिजवलेलं आहे त्या बाजूने चीज, बटर आणि लसूणचा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं होतं ते लावूया. या प्रकारे पूर्ण असं स्प्रेड करायचं. बघा, छान असं बटर, चीज आणि लसूण आपण तळून घेतलेला होता तर छान असा चव येतं. या प्रकारे मी सगळ्या ब्रेडला लावून घेत आहे. मुलांना बाहेरचं खायला खूप आवडतं, तर आपण सहज दुपारला वगैरे चहा बनवत असतो किंवा मुलांना काही खायचं असतं, तर या प्रकारे सहज आपण घरी बनवून देऊ शकतो. आणि मुलांना वेगवेगळ्या प्रकारे तर खायला आवडतंच. छान असं मी चीज, बटर आणि लसूण मिक्सरमध्ये फिरवलेलं बॅटर जे होतं ते लावून घेत आहे. तुमच्याकडे पिझ्झा सॉस असेल तो लावला तरी चालेल. नंतर यावर पिझ्झा सॉस टाकायचा, नाही टाकला तरी चालेल. छान असं मी पूर्ण ब्रेडला चीज, बटर आणि लसूणचा पेस्ट बनवला होता, मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला होता, तो लावून घेतलेला आहे. आता आपण यावर पिझ्झा सॉस पण टाकू शकतो. तुमच्याकडे असेल तर टाकायचा, नसेल तर मी बनवत आहे त्याप्रमाणे बनविला तरी चालेल. सहज आपण गार्लिक ब्रेड घरी बनवू शकतो आणि मुलांना तर आवडतंच. आता आपण यावर टाकूया चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो. थोडंच टाकायचं. मुलांसाठी बनवत असेल तर नाही टाकले तरी चालेल. आणि तिखट नसेल तर टाकायचं. बघा, मी खूप कमी टाकत आहे. आणि बनपाव नसेल किंवा पावभाजीचा पाव नसेल तर तुम्ही काय करायचं, मी बघा 2 ब्रेड घेतलेले आहे. आपण ब्रेड पासनं पण गार्लिक ब्रेड बनवू शकतो. चिली फ्लेक्स टाकलेला आहे. आता मी इथे थोडेच ऑर्गॅनो टाकत आहे. नसेल ऑर्गॅनो, नाही टाकले तरी चालेल. आता आपण यावर टाकूया चीज. यावर चीज टाकायचं. तुमच्याकडे बारीक चीज असेल ते टाकले तरी चालेल. बघा, ब्रेड पासनं पण आपण गार्लिक ब्रेड बनवू शकतो. मी इथे 2 ब्रेड घेतलेले आहे. मी इथे चीज मोझरेला वापरत आहे. बारीक चीज येत असतं मोझरेलाच, ते वापरलं तरी चालेल, किंवा अमूलचं चीज येत असतं ते वापरलं तरी चालेल. अमूलचं चीज सहज किराणा दुकानामध्ये भेटून जातं.
बघा छान असं मी चीज टाकून घेतलेलं आहे. आता आपण गरम करूया. त्याच्या ताव्यावर बनवत आहे आणि तुमच्याकडे पनीर असेल, पनीरला रेड चिली सॉस लावायचा आणि यावर टाकू शकता, लावू शकता. छोटे छोटे पीस करून पनीर लावू शकता. मी या प्रकारे आता गरम करून घेत आहे. माझ्याकडे शिमला मिरची आहे, थोडीच शिमला मिरची टाकत आहे. बारीक याच्यामध्ये कापून घेतलेली. नसेल नाही टाकली तरी चालेल. तुम्ही एकदा बनवून बघा, मुलांना खूप आवडणार. मोठ्यांना तर आवडतच असतं आणि मुलांना चटपटी रेसिपी किंवा वेगवेगळ्या प्रकारे दिले तर सहज मुलं खातात. बघा छान असं मी शिमला मिरची बारीक कापलेली होती ते टाकून घेतलेली आहे. चीज बाहेर गेलेलं असेल ते पूर्ण ब्रेडवर टाकायचं, कारण डोसा तवा आहे त्याला चिकटणार नाही. बघा डोसा तव्यावर ठेवायचं. बघा या प्रकारे ब्रेड मी ठेवून देत आहे. ब्रेड आपल्या घरी सहज असतात. तुम्ही ब्रेड पासून पण बनवू शकता. चीज मेल्ट होतपर्यंत शिजू द्यायचं. चीज मेल्ट होण्याकरिता यावर झाकायचं. याला चीज चिकटत होते म्हणून मी मोठे भांडे घेतलेलं आहे आणि ते झाकून देत आहे. चीज मेल्ट वितळत पर्यंत शिजू द्यायचं. मेल्ट होत आहे, पुन्हा थोडं मेल्ट होऊ द्यायचं. आता आपण पुन्हा झाकून देऊया. आता आपण चीज मेल्ट झालं का बघूया. बघा छान असं चीज मेल्ट झालेलं आहे. आता आपण काढून घेऊया. बघा सहज आपण गार्लिक ब्रेड घरी बनवू शकतो आणि मुलांना खूप आवडणार. खूप सोपी आहे बनवायला. ही डिश नक्की बनवून बघा आणि सहज खूप कमी साहित्यामध्ये बनवू शकतो आपण. बनपाव नसेल, पावभाजीचा पाव नसेल तर तुम्ही ब्रेड घेतलेला आहे मी, त्याप्रमाणे ब्रेड घ्यायचा आणि ब्रेडवर गार्लिक ब्रेड बनवायचा. बघा सहज आपण गार्लिक ब्रेड घरी बनवू शकतो. आहे ना बनवायला सोपी आणि चटपटी रेसिपी. किती छान दिसत आहे. असे वाटत आहे आत्ताच खायला पाहिजे. छान असं गार्लिक ब्रेड बनवून तयार आहे. यावर आपण आता चिली फ्लेक्स टाकूया आणि ऑर्गॅनो टाकत आहे. नसेल नाही टाकले तरी चालेल. या प्रकारे खायचं असेल खाऊ शकतो. खूप चविष्ट लागतं कारण यामध्ये आपण लसूण भाजून घेतलेला आहे आणि चीज बटर घेतलेला आहे. एकदा तुम्ही नक्की बनवून बघा, खूप आवडणार. आणि 4 वाजता किंवा मुलांना वेगवेगळ्या खायची इच्छा होत असते तर या प्रकारे बनवून देऊ शकतो आपण.
थोडाच मी इथे बारीक कोथिंबीर टाकलेला आहे. कोथिंबीर टाकून घेत आहे. आहे ना बनवायला सोपी गार्लिक ब्रेड. या प्रकारे तुम्ही पण बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय. खूप छान बनलेली आहे ही डिश.